श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी प्राध्यापक डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता, त्याचबरोबर आरोग्यामध्ये धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली जीवनशैली बदलती होत आहे. प्रत्येकाकडे वेळ नाही, धावपळीचं जीवन सुरू आहे. आणि अशामध्ये रोज आपल्या गावामधून, आपल्या परिवारामधून आपल्या कानावरती ऐकायला येतात की डायबेटिक, मधुमेह अशा पद्धतीच्या आजारानं ग्रस्त झालेले अनेक मुलं म्हणजे बाल्यावस्थेमध्ये आणि प्रौढावस्थेमध्ये आज वावरताना दिसत आहेत आपल्याला. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं याच्यावरती उपाय करण्यासाठी, याची लक्षणं कोणती आहेत, त्याच्यावरती काय इलाज करून घेता येईल याविषयीची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी डॉक्टरांना. डॉक्टर साहेब, आज आपल्या या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, धन्यवाद. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी हे MD डॉक्टर आहेत. त्याचबरोबर हार्वर्ड युनिव्हर्सिटीची फेलोशिप त्यांना USA मधून आहे आणि आता ते सध्या PhD सुद्धा करत आहेत. आणि विशेष म्हणजे अतिशय प्रभावीपणे मधुमेहावरती त्याची लक्षणं, कारणे आणि उपचार याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पेशंटवरती काम करत आहेत, इलाज देत आहेत, उपचार देत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मला सांगायला निश्चित आनंद वाटेल की डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी हे राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी सर हे उद्यानविद्या विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे ते चिरंजीव आहेत. आणि आपल्या राहुरीकरांना सार्थ अभिमान वाटेल अशा पद्धतीचं त्यांचं कार्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक विश्वासाचं सेवाव्रत कार्य करणारं कुलकर्णी घराण्याचं नाव आहे. अगदी आजोबांपासून नातवापर्यंत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या सर्व पेशंटची सेवा करण्याचं व्रत या माध्यमातून घेतलेलं आहे. आणि तोच वसा डॉक्टर पुष्कराज यांनी या माध्यमातून घेतलेला आहे. आणि जे काही डायबेटिक पेशंट असतील, मधुमेहानं ग्रस्त लोक असतील, त्यांच्यावरती इलाज करण्यासाठी ते अतिशय छान पद्धतीनं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आज. आणि आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर सर, आजचा विषय आहे आपला मधुमेह, लक्षणे, कारणे आणि उपचार. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं मला विचारायला निश्चितपणे आनंद वाटेल की आज सर्वत्र जर बघितलं तर बालवयात आणि प्रौढावस्थेत देखील हा आजार होताना लक्षणं दिसत असतो. नेमकंच डायबिटीस म्हणजे काय सर, काय सांगता येईल? नमस्कार सर, मी सगळ्यात पहिले आपल्या सर्वांचा आभारी आहे, कृषी विद्यापीठाचा आभारी आहे, कुलगुरू साहेबांचा आणि आपला सुद्धा आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आणि मी लोकांपर्यंत पोहोचून काहीतरी समाज उपयोगी काम करू शकतो यासाठी आपण मला इथे बोलवलं. अगदी याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आजच्या जगामध्ये तुम्ही अगदीच बघत असाल, आता डायबेटीस काय कोणाला नवीन राहिलेलं नाही. हा शब्द घराघरात पोहोचलेला आहे. अगदी कुतूहलाने किंवा भीतीने, दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने लोक आज डायबेटीस किंवा मधुमेह हे अगदी लहान मुलापासून प्रौढ माणसांपर्यंत किंवा म्हाताऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला, अगदी त्याला तुम्ही डायबेटीस म्हणा, मधुमेह म्हणा किंवा साखर म्हणा साध्या भाषेमध्ये, किंवा मला साखर झाली आहे, हे पूर्ण लोकांमध्ये त्याच्याबद्दलची कुतूहलतापेक्षा भीती जास्त निर्माण व्हायला लागलेली आहे. डायबेटीस बेसिक, अगदी डायबेटीसचं कारण काय किंवा साध्या भाषेत की रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे म्हणजे डायबेटीस. साधारणपणे प्रत्येक माणसाला डायबेटीस का आहे, डायबेटीस झाला आहे का नाही झाला आहे हे जाणून घेण्याकरता एक सोपी उपाय पद्धती आहे की रक्तातील साखर उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या पूर्वी, नाश्त्याच्या पूर्वी जर 120-125च्या वर असेल आणि जेवणानंतरची 2 तासानंतरची साखर ही 180च्या वर असेल तर त्याला आपण डायबेटीस आहे किंवा प्री डायबेटिक स्टेजमध्ये तो माणूस आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. या डायबेटीसमध्ये आता वेगवेगळ्या नवीन काळानुसार आधुनिक टेस्ट आल्या आहेत. HbA1c नावाची एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 3 महिन्यामध्ये आपल्या शरीरातल्या पेशींना किती साखर चिकटली आहे हे आपल्याला कळतं. याचं प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीने आपण मेजर करू शकतो. साधारणपणे 6.0च्या खाली प्री डायबेटिक स्टेज म्हणजे डायबिटीस नाही आहे असं आपण धरू शकतो. 6.0 to 6.5 इज अ प्री डायबेटिक स्टेज. अच्छा. काही
इन्स्टिट्यूटनुसार, काही युनिव्हर्सिटीजनुसार 5.5 to 6.2 इज अ प्री डायबेटिक स्टेज. आणि 6.2 किंवा 6.5च्या वर जर HbA1c असेल तर डायबेटीस या माणसाला किंवा या व्यक्तीला झालाय असं आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो. अगदी. श्रोतेहो, निश्चितपणे आपण डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी यांच्याशी चर्चा करत आहोत, संवाद साधतो आहोत. आणि आज आपला विषय आहे की मधुमेह किंवा डायबेटिक, त्याची लक्षणं, कारणे आणि उपचार. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी हे पिनॅकल डायबेटिक सेंटर, प्रेमदान चौक, अहमदनगर इथं यांचं क्लिनिक आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध असतात. त्याचबरोबर राहुरी या ठिकाणी बुधवार आणि शनिवारी या दोन्ही दिवशी ते कुलकर्णी हॉस्पिटल, मेन रोड, राहुरी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 9307626582. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9307 62 65 82. तर निश्चितपणे आपण याच्याविषयीची इत्यंभूत माहिती पुन्हा आपण त्यांच्याशी संपर्क साधून जाणून घेऊ शकतात. डॉक्टर साहेब, आपण हे त्याच्या संदर्भात डायबेटिक म्हणून सांगत होतात, पण आजकाल असंही बघितलं जातं की बोलण्यात येते की डायबिटीस 1 आणि डायबिटीस 2 असे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये? सर, निश्चितच मी आपल्याला याबद्दल सांगतो. डायबिटीसचे 2 प्रकार आहेत. बरं. टाईप 1 आणि टाईप 2. बरं. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर टाईप 1 म्हणजे ज्यांच्यामध्ये इन्शुलिन सिक्रिशन होत नाही, जो अनुवंशिक हेरिडेटरी आलेला असतो तो, जो लहान मुलांमध्ये आजकाल ज्याचं प्रमाण वाढलेलं आहे, लहान मुलांमध्ये दिसतो, असा टाईप 1. आणि टाईप 2 म्हणजे इन्शुलिन सिक्रिशन्स कमी होतात, असा तो टाईप 2. या दोन्ही प्रकारांमध्ये वेगवेगळी लक्षणं आहेत, वेगवेगळे त्याचे उपाय आहेत, उपचार आहेत आणि त्याच्याबद्दल अनेक लोकांचे समज आणि गैरसमज पण भरपूर आहेत. तर मी त्याच्यावर थोडंसं तुम्हाला आपल्याला सांगतो की खूप लोकांचा असा गैरसमज आहे की हा साखरेचा आजार आहे, हा कधीच जाणार नाही, मला आता कायम त्याच्याबरोबर जगावं लागेल, किंवा मी या आजाराबरोबर मी आता काय करू. तर अगदी साध्या मी तुम्हाला शब्दात सांगतो सर, जर चरबीचं प्रमाण वाढायला लागलं तर हा सगळ्यात बेसिक कारण हेच आहे की चरबीचं प्रमाण, ज्याला कोलेस्टेरॉल आपण म्हणतो, कोलेस्टेरॉल वाढणे आणि आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये ते कोलेस्टेरॉल जमा होतं आणि जेणेकरून रक्तवाहिन्यांना रक्तप्रवाह करायला थोडासा त्रास व्हायला लागतो. डायबेटीस, BP, थायरॉइड, कोलेस्टेरॉल हे सगळं आणि हार्ट अटॅक हे सगळं सायकल आहे. हे सगळे एकमेकांमध्ये गुंतलेलं गणित आहे. आणि हे गणित सोडवण्याकरता तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही हेल्दी राहणे, योग्य आहार घेणे आणि व्यायाम करणे. अगदी. प्री डायबेटिक स्टेजमध्ये पण तुम्ही योग्य काळजी घेणे आणि डायबेटीसमध्ये तर घेणे. साधारणपणे इन्शुलिन जे आहे, जे टाईप 1 आणि टाईप 2 तुम्ही मला विचारलं, इन्शुलिन हे ह्याच्या सगळ्यातला मेन फॅक्टर आहे इन्शुलिन. इन्शुलिन काय काम करतं की आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना ओपन करणं आणि त्याच्यामध्ये शुगर जाणं. शुगर किंवा साखर ही आपल्या शरीराची ऊर्जा स्त्रोत आहे, बरोबर, पण त्याचं एक लिमिट आहे. कोणत्याही गोष्टीचं लिमिटमध्ये आपल्याकडे असणं म्हणजे आपल्या शरीराला ते उपयोगी आहे. एखादी गोष्ट आपल्या शरीरामध्ये लिमिटपेक्षा म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त झाली, भले ती साखर असू दे जेणे आपल्याला ऊर्जा मिळते, तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर इन्शुलिन ही किल्ली आहे. इन्शुलिन ही किल्ली असं काम करते की ती पेशींचे दरवाजे उघडते आणि साखर जेवढी योग्य प्रमाणात पाहिजे तेवढी योग्य प्रमाणात त्या पेशींना देते, ज्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळून आपलं काम चालू राहतं. अगदी. तर टाईप 1 मध्ये असं आहे सर, टाईप 1 मध्ये शरीरामध्ये इन्शुलिनची निर्मितीच होत नाही, म्हणून आपल्याला बाहेरून इन्शुलिन द्यावं लागतं. ज्याच्यामुळे आपण ह्युमन इन्शुलिन देतो, मिक्सस्टार्ट वगैरे इत्यादी त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण बाहेरून इंजेक्शनद्वारे इन्शुलिन देतो, म्हणजे आपण बाहेरून सैन्य पाठवतोय शरीरामध्ये. जे इन्शुलिन म्हणजे जर सैन्य धरलं तर बाहेरून पाठवून आपण ते शरीरामध्ये त्याला ताकद तयार करतोय साखरेच्या विरुद्ध काम करायला. आणि टाईप 2 मध्ये इन्शुलिन शरीरात सिक्रीट होतं स्वादुपिंडातून, ज्याला तुम्ही स्वादुपिंड म्हणता, तर त्याचं प्रमाण कमी असतं. म्हणजे 100 सैनिक जर हवे असतील तर 50 सैनिक शरीरामध्ये आहेत
आणि त्या किल्लीने ते पेशी उघडतायत. बरं. पण उरलेल्या 50 पेशींकरता 50 सैनिकच नाही. हो. एक सैनिक 2 ठिकाणी काम करू शकत नाही. हो. मग आपण त्याकरता त्यांना ओरल थेरपी देतो. ओरल डायबेटिक जे आपण गोळ्या देतो, जी लोक गोळ्या घेतात, याने आपण त्यांना 50 सैनिक अजून मदतीला पाठवतो आणि आपण आपलं शुगर लेवल्स कंट्रोल करतो. अगदी अगदी निश्चितच. डॉक्टर साहेब, हे सगळं आपण मधुमेहाविषयी चर्चा करतो आहोत, सगळे करतो आहोत, पण एखाद्याला मधुमेह झालेला आहे किंवा डायबिटिक झाला आहे असं चटकन लक्षात येणारी अशी काही बाह्य स्वरूपाची लक्षणं आहेत? अगदी तुमचा प्रश्न अगदी सर, मला याचं उत्तर द्यायला निश्चित आवडेल. मधुमेहाची सर साधी लक्षणं अगदी सांगतो. एक म्हणजे वारंवार लघवीला उठायला लागणे. रात्री झोपेत तुम्हाला वारंवार लघवीला उठायला लागतंय. युरिनेशन, दॅट इज फ्रिक्वेंट युरिनेशन, म्हणजे खूप वेळा लघवी लागते दिवसभरात किंवा रात्रीतनं लघवीला उठायला लागणे. दुसरं म्हणजे लघवीच्या जागी स्त्री असो किंवा पुरुष असो यांना इन्फेक्शन व्हायला सुरुवात होतं. हो. ज्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि असं आपल्याला काही दिसलं तर आपण त्वरित आपले डॉक्टर किंवा संपर्क साधला पाहिजे. तिसरी अत्यंत कॉमनली ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट की तहान खूप लागते, भूक खूप लागते. हो. आपल्याला असं कधी कधी जाणवतं की मी दमलो असेन, मी थकलोय किंवा मी उन्हात काम केलं म्हणून मला तहान लागली. पण वारंवार तहान लागणे, वारंवार भूक लागणे, आत्ताच तुम्ही जेवण घेतलंय पण तरी सुद्धा थकवा आल्यासारखं वाटणे, हे सगळ्यात बेसिक आणि लक्षात येण्यासारखं तुम्हाला लगेचच कारण आहे की मला थकव्यासारखं वाटते, मला एनर्जी राहिली नाही. तर याकरता तुम्ही वारंवार किंवा 6 महिन्यांनी, वर्षभरात एकदा तरी आपल्या शुगर लेवल्स, आपला ECG म्हणजे हृदयाची पट्टी, आपलं BP, कोलेस्टेरॉल हे आपण राहण्याकरता आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याकरता हे गरजेचं आहे. त्याहून सर मला असं वाटतं की एक अगदीच कॉमन ऑब्झर्व केलेलं लक्षण असे की हातापायांना मुंग्या येणे, हातपाय सुन्न पडणे, हातापायांना मुंग्या येणे, हे सुद्धा डायबेटीस किंवा प्री डायबेटिक स्टेजचं एक लक्षण आहे. अच्छा. श्रोतेहो, निश्चितपणे 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी यांना ऐकत आहात आणि ते MD त्याच्यामध्ये आहेत आणि डायबेटिकवरती, मधुमेहावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या रुग्णांच्यावरती ते उपचार करत आहेत. पिनॅकल डायबेटिक सेंटर, प्रेमदान चौक, अहमदनगर या ठिकाणी सोमवार ते शनिवारपर्यंत ते आपल्याला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर राहुरी या ठिकाणी कुलकर्णी हॉस्पिटल, मेन रोड राहुरी येथे बुधवार आणि शनिवार या 2 दिवस ते आपल्यासाठी उपलब्ध आहेत. निश्चितपणे आपण आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधून अशा पद्धतीचे लक्षणं जर आपल्यात आढळून आले तर आपण त्याच्यावरती इलाज करून घेऊ शकतात. सर, मग एक रुग्णांच्या मध्ये एक असा समज असतो की एकदा डायबिटीज झाल्यानंतर तो बराच होत नाही किंवा बरा होतो का, असे काही असतं सर? सर, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक लोकांची याच्यावर अनेक मतं आहेत आणि महत्त्वाचं असं आहे की डायबेटीसची प्री डायबेटिक स्टेज आणि डायबेटिक स्टेज अशा 2 स्टेजेस आहेत. तुम्ही दोन्ही स्टेजेसला तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. म्हणजे मी प्री डायबेटिकमध्ये आहे म्हणून मी काहीच करणार नाही, मला गोळ्या चालू नाहीत असं नाही, आणि मी डायबेटीसमध्ये आहे, मी गोळ्या घेतोय तर मला काही होणार नाही असंही नाही. तुम्ही डायबेटीस कंट्रोल निश्चित करू शकता. ह्याच्याकरता सर्वात महत्त्वाचं तुमचे 2-3 घटक तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा व्यायाम आणि तुमचा आहार. हे तुमच्यासाठी औषधाहूनही चांगला रामबाण उपाय आहे. रामबाण उपाय आहे, म्हणजे अमृतासारखा आहे डायबेटीसच्या लोकांकरता. तर तुम्ही आहार काय घ्यायला पाहिजे आणि तुम्ही व्यायाम काय करायला पाहिजे याबद्दल तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल, बघितलं असेल, परंतु माझं मत असं आहे की तुम्ही 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं संध्याकाळी न चुकता चालायला जा. हो, सम्यक व्यायाम करा. तुम्ही चालायला जा. तुम्ही लोकांना असं वाटतं की मी जिमला गेलो की मला खूप मी तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या शरीराच्या ह्याच्यानुसार व्यायाम हा ठरलेला आहे. माझं वजन 22 किलो आहे आणि मी 75 किलोचा डंबेल मारायचं हा काय उपाय नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या डायबेटीसच्या, कुणाची शुगर लेवल 10 असते HbA1c, कुणाचं 9 असतं, कुणाचं 6 असतं, त्यानुसार तुम्ही तुमचं रुटीन ठरवा. आणि जीवनशैलीमध्ये बदल, सर आहारामधला बदल हा फार गरजेचा आहे. अनेक लोकांना वाटतं पोळी खाऊ का, बाजरीची भाकरी खाऊ का, नाचणी खाऊ का, ज्वारी खाऊ, अनेक संभ्रमावस्था त्याच्यामध्ये. संभ्रमावस्था. मी या मताचा आहे की तुम्ही शुद्ध शाकाहार
आणि समतोल आहार घ्या. अगदी. त्याच्यात तुम्ही कधी पोळी खा, कधी भाकरी खा, अर्धी भाकरी अर्धी पोळी, असा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. अनेक लोकांना सर तुम्हाला माहिती असेल की लोकांना असं वाटतं की मी फळं खाऊ शकतो का. सर तुम्ही अर्धा कच्चा पेरू 1 ते 1.5 हा जरूर खाऊ शकता वा. आहारामध्ये. त्यांनी काय दॅट इज नॅचरल शुगर. आणि अर्ध्या कच्च्या पेरूमध्ये शुगरचं प्रमाण एवढं नाही जेवढं लोकांना वाटतंय. अँटीऑक्सिडंट्स तुम्ही खाऊ शकता. व्हिटॅमिन सी युक्त जी फळं आहेत, अगदी, उदाहरणार्थ मोसंबी, संत्री, लिंबू आहे. लिंबू आहे, हे तुम्ही ते वरच्या रेषा न काढता का, हो, जरूर का. त्याच्यामध्ये नॅचरल शुगर डायजेस्ट करायची कपॅसिटी तुमच्या शरीरामध्ये नक्की आहे. पण प्रत्येक गोष्टीचं लिमिट आहे. 1-1.5 पेरू तुम्ही अर्धा कच्चा नक्की खा, अर्ध मोसंब खा, अर्ध संत्र खा. व्हिटॅमिन सी ज्याच्यात आहे, व्हिटॅमिन ए ज्याच्यात आहे, असे पदार्थ तुम्ही खा. हिरव्या पालेभाज्या खा. अगदी तुमची भेंडी, अच्छा, भेंडीमधून इन्शुलिन सिक्रिशन्सला चालना मिळते. आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अगदी, या क्षेत्रातलं नक्कीच माहिती असेल, पण तुम्ही भेंडी खा. आहार समतोल घ्या. तुमच्या ताटामध्ये जे वाढलं आहे याच्यामध्ये सर्व समावेशक आहे का. त्याच्यात डाळी असू दे, फक्त त्याच्यात तुम्ही पोळी असू दे, तुमची भाकरी असू दे, फळ असू दे, कोशिंबीर असू दे, हिरव्या पालेभाज्या असू दे, समतोल आहार घ्या. शक्यतो अनेक लोकांना अजून असंही वाटतं सर की भात खायचा की नाही. हो हो हो, याच्या संदर्भात अनेक प्रश्न असतात. खूप प्रश्न मोठा आहे. आता मी माझ्या पेशंटला सांगतो की शक्यतो भात टाळा. बर. तांदूळ जो असतो आपला तो शक्यतो टाळा. त्याच्या बदल्यात तुमच्याकडे भरपूर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्ही कदाचित एखाद्या वेळेला आठवड्यातून मुगाच्या डाळीची खिचडी खा. वा. भातानी थोडी शुगर वाढते, अगदी साबुदाण्यानी वाढते, बटाट्यानी वाढते. ही सगळी जे आहे, जे याच्यात फॅट्स, कार्बोहायड्रेट्स वगैरे आहे, ह्याचं एक लिमिट ठेवून घ्या सर. अगदी. आणि प्रोटीन इंटेकचं पण लिमिट ठेवा. मी परत तुम्हाला ते सांगू इच्छितो की समतोल आहार हा फार गरजेचा आहे. फायबर्स, यू शुड ॲड फायबर्स इन युअर डाएट. आता लोक आर्टिफिशियल फायबर घेतात, त्याच्यापेक्षा नॅचरल फायबर इज मोर इफेक्टिव्ह. अगदी अगदी. आणि एक नैसर्गिक प्रवृत्ती असते की आपल्याला जरी असेल डायबिटिक तर थोडं खाल्लं तर काय होतं, आंब्याचा सीझन आला, एखादा आंबा खावावा, आज गुढीपाडवा सण आला, थोडंसं श्रीखंड खावं अशी इच्छा होते. आणि अशा पद्धतीनं पण लोक करताना दिसत आहेत. पण या ठिकाणी निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर सर. आंबा किंवा हे असं न खाल्लेलं जास्त सोयीस्कर आहे. पण शेवटी माणूस आहे, प्रत्येकाला इच्छा आहे, मन आहे. आणि जर तुम्ही आंबा खाल्ला तर तेवढा व्यायाम करा. तुम्ही 20च्या ऐवजी 30 मिनिटं चाला. आणि आपली शुगर लेवल कंट्रोल करणं हे डॉक्टरनी कितीही जरी सांगितलं आणि कितीही गोळ्या दिल्या, एका लिमिट नंतर सर इन्शुलिन नंतर दुसरा पर्याय राहिलेला नाही. इन्शुलिनच्या पुढे काय, तर इन्शुलिनच. बरं. मग इन्सुलिन, आता आपण सातत्याने इन्सुलिनचा किंवा गोळ्यांचा विचार करतो, मग इन्सुलिन एखाद्या वेळेला चालू झालं एखाद्या पेशंटला तर ते बंद होतं का. इन्शुलिन कोणत्या पेशंटला चालू झालंय हा सर अत्यंत महत्त्वाचा आणि बघण्यासारखा, विचार करण्यासारखा हे आहे. टाईप 1 पेशंटला आहे का टाईप 2 पेशंटला आहे. टाईप 2 पेशंटचं इन्शुलिन हळूहळू कमी करून आपण बंद करू शकतो, त्यांना गोळ्यांवर आणू शकतो. पण मी पुन्हा सांगतो सर, टाळी किंवा नमस्कार हा 2 हातांनी होतो. मी तुम्हाला कितीही सांगितलं की तुम्ही असं औषध घ्या, तसं औषध घ्या, मी हायर औषधं देईन, पण जोपर्यंत त्या माणसाला स्वतःला व्यायाम करण्याची, समतोल आहार घेण्याची आणि डायबिटीज बरोबर जगण्याची जोपर्यंत इच्छा आणि सवय होणार नाही, तोपर्यंत शेवटी हा नमस्कार आहे, शेवटी ही टाळी वाजवायची. याच्यातनं माझा फायदा कमी असून पेशंटचा फायदा सगळ्यात जास्त आहे. निश्चितच. की पेशंटला जेव्हा लक्षात येतं की आता मला डायबिटीज बरोबर जेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट करून पुढे जातात, तेव्हा मी तुम्हाला सांगतो सर, माझा अनुभव असा आहे मागच्या 10 वर्षाचा की पेशंटची शुगर ही कायम कंट्रोलमध्येच राहते. वा, छान. जर पेशंटनी स्वतः ॲक्सेप्ट करून त्या दिशेने पेशंटनी हालचाल केली आणि एक रुटीन लावून घेतलं तर अगदीच पेशंट उत्तम आरोग्य जगू शकतो, उत्तम आयुष्य जगू शकतो. आरोग्य धनसंपदा आहे, तो पूर्ण
त्याला पूर्ण न्याय देतो. निश्चितच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आज 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी यांना ऐकत आहात आणि आज आपला विषय आहे मधुमेह. आणि अगदी त्यांनी सांगितल्या पद्धतीनं जीवन हे फार सुंदर आहे आणि या जीवनाचा खऱ्या अर्थानं जर आस्वाद घ्यायचा असेल तर आपली सकारात्मकता त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जर आपल्याला डायबिटीज झाला असेल तर त्याचा मनापासून स्वीकार आपण केला पाहिजे आणि आपली जीवनशैली त्याच्यानुसार ॲडजस्ट करून आपण बदलणं गरजेचं आहे. त्याचा स्वीकार करा आणि त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये करा. आपण व्यायामाची सवय आपल्याला लावली पाहिजे, आहार चांगल्या पद्धतीचा ठेवला पाहिजे. आहार आणि विहार डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं याचा जर तुम्ही त्याचा अवलंब केला तर निश्चितपणे याला घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण याच्यावरती निश्चितपणे मार्गदर्शन करण्यासाठी, इलाज करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी हे डॉक्टर आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की पिनॅकल डायबेटिक सेंटर, प्रेमदान चौक, आवेडी, अहमदनगर या ठिकाणी ते आपल्याला सोमवार ते शनिवार उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीनं राहुरी या ठिकाणी कुलकर्णी हॉस्पिटल, मेन रोड राहुरी या ठिकाणी बुधवार आणि शनिवार या 2 दिवसामध्ये ते आपल्याला उपलब्ध असतात. निश्चितपणे आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. जर आपल्याला अशा पद्धतीचे लक्षणं असतील तर त्याच्यावरती इलाज देखील करून घेऊ शकता. डॉक्टर साहेब, हे सगळं आपण करत असताना एक व्यायाम आणि आहार आपण याच्यामध्ये केलं होतं की यामध्ये काय नेमका बदल करणं अपेक्षित आहे? सर, व्यायाम आणि आहारामध्ये मी मागे आत्ताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे की डायबेटीस, BP, थायरॉइड, हार्ट पेशंट्स, कोलेस्ट्रॉल हे सगळं सायकल आहे. हे सगळे एकमेकाबरोबर चालतात. बरोबर. म्हणजे अगदी डायबिटीस आला तर त्या पेशंटला BP येण्याचे म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस त्या हिशोबाने वाढतात. मी असं नाही म्हणत की त्याच पेशंटला असं होतं, कारण की असं नाही आहे, पण चान्सेस वाढतात. जिथे 10% असतील तिथे 20% होतात. कोलेस्टेरॉल तुमचं जर वाढलं असेल, जर एखाद्या रक्तवाहिनीतून रक्त जाण्याकरता जर त्रास होत असेल, तिला जर त्या रक्तवाहिनीला ते रक्त घेऊन जाण्याकरता कोलेस्टेरॉल म्हणजे काय, त्या रक्तवाहिनीच्या भिंतींवर मेद चिकटलाय साध्या भाषेत. अगदीच त्याला जर जायला त्रासच होतोय त्या रस्त्यावरनं, तर तो त्याचं म्हणून BP म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांवर येणारं प्रेशर. निश्चितच. तर हे सगळं हातात हात घालून चालतात. अगदी. हे सगळे एकमेकांचे मित्र आहेत. तर त्यामुळे तुम्ही व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे. सर, वारंवार माझं आपल्याला हेच सांगणं आहे की संतुलित आहार घेणे. इन्शुलिन सिक्रेशन हा डायबेटीसवरचा बेसिक उपाय आहे. मग तो टाईप 1 असो किंवा टाईप 2 असो, तुम्ही ओरली द्या किंवा तुम्ही बाहेरून इन्शुलिन द्या. इन्शुलिन सिक्रेशन्स, इन्शुलिन सेन्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स काही असतात, जसं की व्हिटॅमिन B12 तुम्ही आजकाल ऐकलं असेल, D3 ऐकलं असेल, मिनरल्स ऐकले असतील, तर ह्या सगळ्यांचा योग्य प्रमाणात आयदर औषधातनं घेणे म्हणजे गोळ्यांमधनं घेणे किंवा आहारामधनं घेणे. निश्चित. हे सुद्धा फॅक्टर्स जे आहेत हे तुमच्या डायबिटीस कंट्रोलला आणि कोलेस्टेरॉल कंट्रोलला खूप जास्त मदत करतात. अगदी. सो युअर B12 लेवल्स, D3 लेवल्स, कॅल्शियम लेवल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. जे तुमच्या शुगर्समुळं किंवा डायबिटीसमुळं हे हॅम्पर होत राहतं. असं. सर, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतक्या दिवसापासून प्रॅक्टिस करतात, आपल्याकडे येणारे पेशंटचं जर स्टेटस बघितलं तर असे शरीरावरती दुष्परिणाम काय होतात नेमकं मधुमेहामुळं? काय ज्या लोकांनी कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर त्याच्यामुळं काय परिणाम होऊ शकतात शरीरावर? सर, मी अगदी तुम्हाला एक लक्षण सांगतो, खूप लोकांना ते ऑब्झर्व पण केलं असेल. साखर वाढली की तुमचं रक्ताभिसरण जे असतं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, याला जी शुगर लेवल्स वाढलेले असतात हे प्रभावित करतं म्हणजे हे इंटरप्ट करतं, ब्लड सर्क्युलेशनला त्रास देतं. अगदी. त्यांनी तुमच्या मज्जातंतूचं नुकसान होतं आणि हातापायाला मुंग्या येतात. आणि त्याच्याहून महत्वाचं, त्वचेवर काळे डाग पडायला लागतात. मानेवर काळे डाग पडणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे, हातावर काळे डाग पडणे, हातापायांना मुंग्या येणे, असं जर तुम्हाला लक्षण दिसायला लागले, असं तुमच्यावर ऑब्झर्वेशन तुमच्या लक्षात आलं की माझ्या हातावर, पायावर काळे डाग पडायला लागले आणि आपलं शरीर आपल्याला ही लक्षणं दाखवतं. आणि सर, मी अगदी तुम्हाला सांगेन, आपल्याला निसर्गाने, देवाने जे शरीर दिलंय हे तुम्हाला प्रत्येक व्याधीचं, अगदी ताप आलाय असं जरी तुम्ही म्हणलं तरी तुमच्या शरीरात काहीतरी बिघडलंय म्हणून तुम्हाला ताप आलाय. अगदी. शरीर तुम्हाला सांगत असतं की बाबा रे, मी नीट नाहीये, तू चल. जे कोणी ह्याच्यातलं माणूस आहे, भले तू डॉक्टरांकडे चल, तू औषधं घे किंवा तू आराम कर. कित्येकदा तर माणसाला अँझायटी, डिप्रेशन असतं, तर तुम्ही आराम केला तरी बरं वाटतं. एक प्रत्येक शरीराची आपल्या एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पुढे तुम्ही एखाद दिवस काम करू शकता.
साहेब तुम्ही रोज रोज 4-8 दिवस सलग काम नाही करू शकत, तेव्हा तुमचं शरीर दमतं आणि ते तुम्हाला सांगतं, आणि शरीरही सांगतं आणि मनही सांगतं. निश्चितच. आणि मन तुमचं प्रफुल्लित उत्साही असेल तर शरीर आपोआप तेवढं काम करतं. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचा सर धोका याच्यातला आहे की हार्ट अटॅक, हो. हृदयविकाराचा झटका येणे, मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणे, पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो, पक्षाघात, आणि अनेक व्याधी आहेत किंवा अनेक डिसिजेस आहेत ज्याचं डायबिटीस इज अ सायलेंट किलर. तुम्ही त्याला एक सायलेंट किलर, तो तुम्हाला आतमधून पोखरत चालतो. हो. असा हा डायबिटीस. निश्चितच श्रोते हो, अजिबात याच्यामध्ये चिंता करण्याचं कारण नाही किंवा घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण आपल्या मदतीला डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी आहेत आणि डायबेटिकवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक देशांचे त्यांनी दौरे केलेले आहेत, त्या ठिकाणची लक्षणे आहेत, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणचे अटेंड केलेले आहेत आणि मधुमेहाविषयी अशी इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे आहे, त्याविषयी इलाज ते आपल्याला करत आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला मधुमेह किंवा डायबेटिकच्या संदर्भातला चेकअप कॅम्प ते प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी राहुरी या ठिकाणी, जे कुलकर्णी हॉस्पिटल मेन रोड राहुरी या ठिकाणी आहे, ते आपल्या सर्व पेशंटसाठी आयोजित करतात. तर निश्चितपणे आपण त्याचासुद्धा लाभ घेऊ शकता. मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हा चेकअप कॅम्प राहुरी या ठिकाणी कुलकर्णी हॉस्पिटल मेन रोड राहुरी या ठिकाणी आयोजित केला जातो आणि त्या माध्यमातून आपण काम करता येतात. शेवटी सर, आपण बघितलं की कैलासवासी परीक्षित कुलकर्णी एज्युकेशन सोसायटी राहुरी या माध्यमातून अनेक सामाजिक उपकरणं आपण कुलकर्णी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण राबवत असतात. नेमकंच काय उपक्रम आहे ते? सर, ही माझी NGO आहे, ज्याच्या थ्रू आपण समाजाचं काहीतरी देणं आहे, आपण आज समाजाला काहीतरी परत देणं लागतो, या हेतूने आम्ही समाजासाठी उपयोगी कार्यक्रम करत असतो. आम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिरं घेणे, आदिवासी क्षेत्रामधल्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स वाटणे, त्याचं जनजागृती करणे, आदिवासी भागामध्ये आदिवासी ठिकाणी समाजाला आणि निसर्गाला हार्म कसं होणार नाही आणि त्या लोकांपर्यंत आरोग्य तुमचं चांगलं राहण्याकरता काय आपण करू शकतो, अशा त्यांना आपण त्याच्याकरता सभा घेणे किंवा अवेअरनेस प्रोग्राम घेणे आणि त्यांना आरोग्य शिबिरं उपलब्ध करून देणे, ट्री प्लांटेशन करणे म्हणजे वृक्षारोपण. जे काही लोक वृक्षारोपण करतात आणि विसरून जातात, त्याचं संवर्धन होणं गरजेचं. त्या संवर्धन अशी आम्ही जवळजवळ आजपर्यंत 150 ते 200 झाडं दत्तक घेतली आहेत, ज्याचं संवर्धन आम्ही करतो आहोत. आणि आज बघितलं तर जागतिक हवामान बदलामुळे आज जे तापमान वाढतं आहे, सगळे परिणाम आपण ग्लोबल वॉर्मिंग सध्या खूपच एक हाय अल्टिट्यूडचा विषय आहे. त्याच्यानंतर आम्ही अनाथ आणि अपंग मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण करणे, ज्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे, ज्यांची बुद्धी तल्लख आहे, ज्यांना आपण शिकवू शकतो, पण जे निसर्गाच्या काही कारणामुळे किंवा काही परिस्थितींमुळे जे शिकू शकत नाहीत, अशा मुलांना शिकवणे, मेंटली रिटार्डेड मुलांना दत्तक घेणे, त्यांचा संपूर्ण खर्च आपण करत आहोत. असे अनेक समाज उपयोगी ज्येष्ठ नागरिकांकरता हेल्थ कॅम्प्स घेणे, त्यांना अवेअरनेस कॅम्प घेणे, असे आपण उपयोग कार्यक्रम करतो आहोत सर. आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा असल्यामुळे हळूहळू आपलं कार्यक्रम पुढे चालू आहेत. अच्छा, निश्चितपणे श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी यांना ऐकत असाल. आणि मी सुरुवातीलाच सांगितले की एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक विश्वासाचं आणि सेवावर्त कार्य करणारं कुलकर्णी हे एक घराण्याचं नाव राहुरीमध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि अगदी त्याचाच परिपाक म्हणून हे अगदी आजोबांच्यापासून नातवापर्यंतचा कार्यकाल पुन्हा पुढची पिढी घेऊन जाताना हे आपल्याला डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी यांच्या माध्यमातून दिसते आहे. आणि ते त्यांनी जे सांगितलेलं आहे की कैलासवासी परीक्षित कुलकर्णी एज्युकेशन सोसायटी राहुरी या NGOच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि लोकांच्या उपयोगी अशा पद्धतीचे उपक्रम या माध्यमातून डॉक्टर पुष्कराज हे आपण आपल्या सर्व लोकांच्यासाठी, आपल्या सगळ्यांच्यासाठी एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करत आहेत. निश्चितपणे अतिशय
अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. आपल्या प्रत्येकाला त्यांचा हेवा वाटावा आणि अभिमान सार्थ अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम ते आपल्या समाजासाठी करत आहेत. निश्चितपणे 90.8 FM फुले कृषी वाहिनी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्या या उपक्रमासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. श्रोते हो, खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळापासून डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी हे आपल्याला मधुमेह लक्षणे, कारणे आणि उपाय याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी बऱ्याच वेळापासून देत आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतो की पिनॅकल डायबेटिक सेंटर, प्रेमदान चौक, अहमदनगर या ठिकाणी सोमवार ते शनिवार डॉक्टर पुष्कराज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर राहुरी या ठिकाणी कुलकर्णी हॉस्पिटल, मेन रोड राहुरी येथे बुधवार आणि शनिवार ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्याच पद्धतीनं त्यांचा जो उपक्रम आहे, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी त्यांचा डायबेटिक चेकअप कॅम्प राहुरी या ठिकाणी कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये आयोजित केला जातो. तर निश्चितपणे आपण त्याचा देखील लाभ घेऊ शकता. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी इत्थंभूत अशी माहिती दिलीत आणि जे काही डायबेटिक असेल त्यांच्या पद्धती, त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आणि व्यायाम आणि आहार विहार याच्यावर जर नियंत्रण केलं तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते नियंत्रणात आणू शकतो. जाता जाता सर्व श्रोते आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत असतील किंवा पूर्ण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक श्रोते ऐकत असतील, या सगळ्यांच्यासाठी एक डॉक्टर म्हणून आपला काय सल्ला असेल? सर, माझं तुमच्या कार्यक्रमाचं जे नाव आहे अगदी तोच माझा अगदी सल्ला नाही म्हणता येणार, माझी विनंती आहे की आरोग्य धनसंपदा. निसर्गाने, देवानी तुम्हाला जर उत्तम शरीर दिलं आहे तर त्याचं तुम्ही उत्तमरित्या काळजी घ्या. तुमचं मन स्वस्थ ठेवा. आयुर्वेद सांगतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे स्वस्थ माणसांनी स्वतःचं स्वास्थ्य याचं रक्षण करायला पाहिजे. आपलं मन आपण प्रफुल्लित ठेवा, आनंदी ठेवा आणि आरोग्य धनसंपदा, आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य हेच खरे तुमची मौलिक संपत्ती आहे, संपत्ती आहे. अगदी निश्चितपणे श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितले की शरीर साक्षात परमेश्वर आहे आणि आपलं आरोग्य हेच आपलं धनसंपदा आहे. आरोग्यम धनसंपदा म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. आणि अगदी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी यांनी आपल्याला मधुमेह लक्षणे, कारणे आणि उपचार याविषयीची इत्थंभूत माहिती दिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांच्या वतीने आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर पुष्कराज सर, आपलं मनपूर्वक आपल्या या ठिकाणी आभार आणि आपल्या भावी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद.